एकनाथ शिंदे माजी नगरसेवकांसोबत साधणार संवाद. ठाकरे सेना आणि इतर पक्षातील 60 नगरसेवकांना शिंदेंनी चर्चेसाठी बोलावलं. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरे बंधूंची तोफ. ठाण्यामध्ये दोन्ही पक्षांकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक. सुप्रिया सुळे, सतेज पाटील, विश्वजित कदम, सचिन अहिर यांची एकत्रित बैठक. प्रकाश महाजन यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती. मनसेला जय महाराष्ट्र करत प्रकाश महाजन यांनी शिवसेनेमध्ये काल केला होता प्रवेश. पुणे मनसेकडून महाविकास आघाडीला जाहीर प्रस्ताव. भाजप विरोधात चौघे लढलो तर तगडी फाईट देऊ. मनसे नेते बाबू वागसकर यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी. आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्र पक्ष म्हणून राहतील. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचं वक्तव्य. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप कार्यकर्त्यांचा संताप. युती नको, मैत्रीपूर्ण लढू द्या, कार्यकर्त्यांची मागणी. जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं कल्याण डोंबिवलीत महायुतीत फिसकटलं. कृष्णराज धनंजय महाडिक यांची कोल्हापूर पालिका निवडणुकीतून माघार. पालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला निर्णय. उल्हासनगरमध्ये आयारामांमुळे शिवसैनिकांचा संताप. 200हून जास्त पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत. आयात उमेदवार नको, स्थानिक उमेदवार द्या, शिवसैनिकांची मागणी. काँग्रेस आणि वंचितचं नातं चांगलं. संवैधानिक मूल्यांसोबत तडजोड करणार नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. स्वतःला किंगमेकर समजणारे दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचे. शहाजी बापू पाटलांची दीपक साळुंखेंवर घणाघाती टीका. उल्हासनगरमध्ये मनसेला धक्का. मनसेच्या शहराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश. मनोज शेलार यांच्या पाठोपाठ संजय घुगेही आता भाजपमध्ये. धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर तुम्ही स्वर्गात जाल. माजी आमदार शहाजी बापू पाटलांचा अजब दावा. काँग्रेस स्थापना दिनीच आघाडीची घोषणा. आघाडी विचारांसाठी आहे, सत्तेसाठी नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. ठाकरे सेनेनं मनसेच्या जागांबाबत निर्णय घ्यावा. 50 जागा न घेता शिवसेनेनं जागा वाढवून घ्याव्यात. पुण्यातले मनसे सरचिटणीस हेमंत संभूस यांची मागणी. अमरावतीमध्ये भाजप, युवा स्वाभिमान आणि शिवसेनेची युती पक्की. जागा वाटपाचा निर्णय आजच होणार. आमदार रवी राणांची माहिती. वंचित आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब. वंचितचे प्रदेश नेते धैर्यवर्धन पुंडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. लाचार होऊन युती करणार नाही. शिवसेनेचे पुण्यातले नेते रवींद्र धंगेकर यांचा भाजपला थेट इशारा. जागा वाटपात तोडगा निघत नसल्यानं बैठकीत हमरीतुमरी. जो निर्णय घ्यायचा आहे तो आजच घ्या, धंगेकरांचं वक्तव्य. नको असलेल्या जागा भाजप आम्हाला देत आहे. माझा मुलगा अपक्ष लढण्यावर ठाम आहे. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. जागा वाटपावरनं ठाकरे बंधूंमध्ये कोणताही तिढा नाही. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण. महसूल मंत्री बावनकुळेंचा अमरावती दौरा रद्द. नागपुरात महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातल्या बैठकीला उपस्थित राहणार. पुणे मनसेचा महाविकास आघाडीला जाहीर प्रस्ताव. भाजपच्या विरोधात चौघे लढलो तर तगडी फाईट देऊ. मनसे नेते बाबू वागसकरांची प्रतिक्रिया. इंदापूरमध्ये विजय नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा जाहीर सत्कार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते 14 नगरसेवकांसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांचा सत्कार. पुण्यामध्ये धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढवणार. निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत आहे. रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत. मालेगाव पालिका निवडणुकीसाठी 4 दिवसात 1389 अर्जांची विक्री. 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज केले दाखल. नाशकात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती निश्चित. आज संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मुंबईत मनसेला मराठी बहुल भागामध्ये केवळ एकच जागा. शिवडी, दादर, घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये किमान 2 ते 3 जागांची होती मागणी. चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी आज चौथ्या दिवशी 5च अर्ज दाखल तर 251 अर्जांची उचल. राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी घेतली आहे सावध भूमिका.
पुणे पालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सर्व 165 जागा लढवणार. कुठल्याही पक्षासोबत युती न करता, आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढणार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 1816 इच्छुक उमेदवारांनी दिले अर्ज. मात्र आतापर्यंत केवळ 28 उमेदवारीच अर्ज दाखल. ठाकरे बंधूंकडनं राष्ट्रवादीला मुंबईमध्ये केवळ 16 जागांचा प्रस्ताव. मातोश्रीवरच्या जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीदरम्यान जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर झाली चर्चा. कोल्हापुरात ठाकरे सेना केवळ 7 जागांवरच समाधानी. ठाकरे सेना काँग्रेस सोबतच कोल्हापूर पालिकेमध्ये युती करणार. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये एकमतानं जागा वाटप निश्चित. आज किंवा उद्या उमेदवारी यादी घोषित होणार, सूत्रांची माहिती. सांगली महानगरपालिकेसाठी वसंतदादा पाटलांचे पणतू हर्षवर्धन पाटील मैदानात. हर्षवर्धन पाटील सांगली पालिका निवडणूक लढवणार. अमरावतीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज होणार होती जागा वाटपासंदर्भातली बैठक. अंतिम निर्णय आज घेतला जाण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या कामादरम्यान गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश. पालिका प्रशासकांचे निवडणूक आढावा बैठकीमध्ये आदेश. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. राष्ट्रवादीची 100 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार. केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपला 7 जागा मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज. भाजप कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत स्वबळावर लढण्याचा दिला इशारा. नागपुरात मतदान जनजागृतीसाठी शहरात 335 ठिकाणी जागरूकता फलक लावले जाणार. फलक लावण्यासाठी स्थळं केली निश्चित. सोलापुरात लष्कर परिसरामध्ये इच्छुक उमेदवाराची हत्या. पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी समुदायातील व्यक्तीची हत्या. संशयित आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित. नागपुरात 4 दिवसामध्ये केवळ 21 अर्जच दाखल. राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणं रखडलं. अर्ज दाखल करण्यासाठी उरले केवळ 2 दिवस. पुणे महानगरपालिकेमध्ये धनगर समाजाला 5 जागा द्या, यशवंत सेनेची मागणी. अन्यथा मतदानावर बहिष्काराचा दिला इशारा. पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या युतीच्या चर्चांना वेग. रात्री उशिरा अजित पवार यांच्याकडून शिवसेनेच्या एका नेत्याला फोन गेल्याची माहिती. पुण्यामध्ये शिवसेनेनं दिलेल्या 25 जागांचा प्रस्ताव भाजपनं धुडकावला. 15च्या वर जागा शिवसेनेला देण्यास भाजपचा स्पष्ट नकार. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना लागला होता ब्रेक. अजित पवारांचा घड्याळ चिन्हावर लढवण्याचा आग्रह. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातले पदाधिकारी होते नाराज. पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं वाढला. मुंबईत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होण्याची शक्यता. पुण्यातल्या जागा वाटपावरनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये खडाजंगी. शहर प्रमुख नाना भानगिरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये एबी फॉर्मसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची लगबग. मुंबईसह उर्वरित महानगरपालिकांच्या निवडणूक अर्जासाठी उरले आता केवळ 2 दिवस. वरळी विधानसभा मतदारसंघातनं शिवसेनेची प्रचाराची सुरुवात. प्रचारासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम वरळीतल्या शाखेला भेट देणार. राजकारणामध्ये येण्याची इच्छा नाही. पालिका निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भात गौतमी पाटीलची प्रतिक्रिया. वंचित आणि काँग्रेसची जालन्यात आघाडी झाल्यास महाविकास आघाडीचा पहिला महापौर होणार. वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या अधिकृत उमेदवाराला भर रस्त्यात मारहाण. तिकीट का कापलं असा जाब विचारत केली मारहाण. संशयितांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची मॅरेथॉन बैठक निष्फळ. भाजप आणि शिवसेनेमध्ये
मोठ्या भावाच्या मुद्द्यावरनं झुंपली. 12 जागांचा तिढा कायम. मंत्री शिरसाट आक्रमक. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू. काँग्रेसकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 35 जागांची मागणी. अमरावती पालिका निवडणुकीसाठी 25 जणांचे अर्ज दाखल. अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक. अमरावतीच्या तिवसामध्ये भाजप शहराध्यक्ष अजय गुल्हानेंची गाडी फोडली. 4 चाकी फोडत 50,000ची चोरी. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. बारामतीमध्ये एआय सेंटरच्या उद्घाटनादरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र. दोन्ही नेत्यांमध्ये व्यासपीठावर झाली चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा. रामगिरी या बंगल्यावर सुमारे अर्धा तास झाली चर्चा. नागपुरात भाजप नेते हंसराज अहिर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये रामगिरीवर चर्चा. चंद्रपूरमधल्या राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा. भाजपच्या नमो भारत नमो ठाणेला मनसेच्या अविनाश जाधवांचं मौन भारत मौन ठाणेनं उत्तर. अविनाश जाधवांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून घेतली भूमिका. भाजप कोर कमिटीची दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात आज संध्याकाळी 6 वाजता उच्चस्तरीय बैठक. भाजप आपली उमेदवार यादी घोषित होण्याआधी महत्त्वाची बैठक घेणार. बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबाला कोर्टानं निवडणूक लढवण्याची परवानगी कशी काय दिली? कल्याणी कोमकर यांनी उपस्थित केला प्रश्न. काँग्रेसचा आज स्थापना दिन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या हस्ते टिळक भवन इथं झालं ध्वजारोहण. अमरावती पालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या युतीचे संकेत. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची अमरावतीमध्ये एकत्र बैठक. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये उद्या मनसेचा मेळावा. राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार. सकाळी 9:30 वाजता मेळाव्याचं आयोजन. सोलापुरात विजयकुमार देशमुखांनी पुकारलेलं बंड शमलं. पालकमंत्री जयकुमार गोरेंशी चर्चा झाल्यानंतर देशमुखांची माघार. मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार. वर्ध्यातल्या शेकापूरबाई जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम. विद्यार्थ्यांनी फुलवली शाळेतच परसबाग. परसबागेतल्या भाजीपाल्याची बाजारातही होतीये विक्री. परभणीमध्ये होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीनं निराधार महिलेला शेळी करडू भेट. संस्थेनं 3 अनाथ मुलींचंही शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. गडचिरोलीतल्या महोत्सवात आदिवासींच्या पारंपरिक रेला नृत्याची स्पर्धा पार. आदिवासी नृत्याला गडचिरोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरण तापलं. अलिबागमधल्या पोयनाड नाक्यावर शिवसेनेकडनं आक्रमकपणे आंदोलन. गडचिरोलीमध्ये पोलीस दलाकडनं महामॅरेथॉनचं आयोजन. महामॅरेथॉनमध्ये सहपालकमंत्री आशिष जयस्वाल सहभागी. बुलढाण्यातील रजतनगरी खामगावात चांदीचा आजचा दर वधारला. चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 1,70,000ची वाढ. यंदा नवीन वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचे दर वाढणार नाहीत. महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. रेल्वेच्या एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द. हिंगोलीमध्ये रामप्रसाद नगर भीषण पाणी टंचाई. गावात पाणी नसल्यानं गावकऱ्यांचं स्थलांतर. हिंगोलीमध्ये ब्रह्मपुरी इथं ग्रामसभेचं आयोजन. ग्रामसभेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारीही उपस्थित. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनाला पर्यटकांची मोठी गर्दी. केवळ 2 दिवसात 4,53,732 भाविकांनी देवीचं घेतलं दर्शन. भंडाऱ्यातल्या तुमसर इथल्या देव्हाडी रेल्वे फाटक 2 महिने बंद.
जिल्हाधिकारी कार्यालयाचं ग्रामपंचायतीला पत्र, फाटक 7 जानेवारी ते 6 मार्च पर्यंत बंद राहणार. मालेगावात मृत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती, पालिका प्रशासनानं नांदगाव गटशिक्षण अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलली. वाशीमधील शिरपूर जैन मंदिर हल्ला प्रकरण तापलं, हल्ल्याप्रकरणी दिगंबर समाजाचा पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा. सांगलीमध्ये मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद, राधेय सेवा फाउंडेशनकडनं करण्यात आलं होतं मॅरेथॉनचं आयोजन. यवतमाळमध्ये आमदारांनी स्वतः सुरळीत केली ठप्प पडलेली वाहतूक. पांढरकवडामध्ये आमदार राजू तोडसाम यांनी वाहतूक पोलीस नसल्याचं पाहून स्वतः वाहतूक केली सुरळीत. गडचिरोलीत पोलिसांच्या वतीनं आयोजित तिसरी महामॅरेथॉन संपन्न. या महामॅरेथॉनमध्ये 14,000हून जास्त स्पर्धकांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरमधल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये गाभाऱ्यातला प्रवेश बंद, केवळ बाहेरून मुखदर्शनाची व्यवस्था. मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीनं मंदिर प्रशासनाचा निर्णय. भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद राहणार. मंदिराच्या विकास कामांना सुरुवात होणार असून 1 जानेवारीपासून मंदिर राहणार बंद. काँग्रेस देशभरात 5 जानेवारीला मनरेगा बचाव आंदोलन करणार. मनरेगा कायदा केंद्र सरकारनं रद्द केल्याचा काँग्रेसचा आरोप. नागरिकही आक्रमक झाल्याचं काँग्रेसचं म्हणणं. बीडमध्ये खंडोबा यात्रेच्या निमित्तानं वडगाव गावात कुस्त्यांची दंगल. स्पर्धेला नामांकित मल्लांची उपस्थिती. कुस्तीचं मैदान पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.